नमस्कार, तुम्ही पाहायला सुरू केलं आहे इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी श्याम सर आपलं स्वागत करतोय. आपण पाहतोय द न्यू ड्रेस हा 12वीतला सगळ्यात डिफिकल्ट वाटणारा लेसन. आत्तापर्यंत आपण 3 पार्ट पाहिलेत. पार्ट 1, 2 आणि 3 पाहिले नसतील तर त्याची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या द न्यू ड्रेस व्हिडिओ सिरीजच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तिथं जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा. त्याशिवाय आपण आत्तापर्यंत 12वीचे 20 ते 22 व्हिडिओ बनवलेत. 5 कविता, 5 लेसन, जवळपास प्रथम सत्राचा सिलेबस आपण पूर्ण करतोय. सो चला आज आपण परत एकदा पाहायला सुरू करूया, अभ्यासाला सुरू करूया. द न्यू ड्रेस बाय वर्जिनिया वुल्फ 1.5 12th इंग्लिश न्यू सिलेबस, पेज नंबर 48 वरचा शेवटचा पॅसेज. आधी आपण पार्ट 3मध्ये पाहिलं की चार्ल्स बर्थ त्याच्याबद्दल हिची मतं, मॅबेलची मतं, त्या दोघांचं इंटरॅक्शन आणि त्यातून मॅबेलच्या मनावर होणारा परिणाम. आता आपण आणखी एका कॅरेक्टरचा अभ्यास करतोय, ते आहे मिसेस होलमन. ओके, पेज नंबर 48वर शेवटचा पॅसेज आपण घेतोय. इथून पहा, तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा हा पॅसेज दिसतोय. देन मिसेस होलमन सीइंग हर म्हणजे मॅबेल, standing there bore down upon her. Of course, a thing like a dress was beneath Mrs. Holman's notice. With her family always tumbling downstairs or having the scarlet fever, could Mabel tell her if Anthrop was ever late for August and September? आता मॅबेलची परिस्थिती आहे तशीच आहे. ती त्या गोल आरशासमोर पाठीमध्ये एका कोपऱ्यात उभारून आहे. ती स्वतःवर नाराज आहे. पण होलमनची काही वेगळी स्टोरी आहे. तिला ह्या मॅबेलचा ड्रेस आणि तिचं दुःख काही लक्षात येत नाही, कारण तिची एक वेगळीच दुःखांतिका आहे. तिचा मुलगा, तिची मुलगी, तिची फॅमिली हे जरा डिस्टर्ब असतात आणि यातून ती त्रस्त आहे. तिचं दुःख एवढं आहे की तिला मॅबेलचं दुःख लक्षातच येत नाही. आणि ही जी होलमन आहे ती नेहमी आपलं जे दुःख आहे, जे रडगाणं आहे, ती सगळ्या पशी बडबड करत असते, सांगत असते. पेज नंबर 49वर पहिल्या पॅसेजमध्ये सुद्धा हेच दिले की ती कंटिन्युअसली तिची बडबड सांगते. तिचा मुलगा कसा त्रास देतो आहे, कसा दुःखी आहे, त्याला आवरणं किती अवघड आहे. किंवा तिची मुलगी आहे, तिच्या बाबतीत सुद्धा काय झालं की ती पडली आहे, तिचा गुडघा, पाय, हात सुजला आहे आणि वगैरे, सोलनी वगैरे असं काहीतरी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीकडे मात्र मॅबेलचे लक्ष नाही आहे. ती अगदी हावभाव करून, अगदी सिंपथी गेन करण्याच्या हेतूने बरंचसं काही बडबड करते. कुणाला? मॅबेलला. पण मॅबेलचं काही तिच्याकडे लक्ष नाही. इवन पुढं तर ह्या होलमनबद्दल असं सांगितलं आहे बघा, पेज नंबर 49वर फर्स्ट पॅसेज झाले एक स्टेटमेंट आहे. सो इम्पॉसिबल टू किक बॉईज क्वाईट, दॅट वॉज द काइंड ऑफ थिंग वन सेड. ती म्हणते की हल्ली मुलांना नियंत्रणात ठेवणं फारच अवघड आहे वगैरे. म्हणजे होलमनचं आपली स्टोरी आहे, बडबड आहे, दुःख आहे, निराशा आहे. पण मॅबेलचं मात्र तिच्याकडे लक्ष नाही आहे. पॅसेज नंबर 2मध्ये काय दिलं बघा. अँड मिसेस होलमन हू कुड नेव्हर गेट इनफ सिम्पथी अँड स्नॅच्ड वॉट लिटल देअर वॉज ग्रीडीली ॲज इफ इट वर हर राईट. But she deserved much more, for there was her little girl who had come down this morning with a swollen knee joint. आणि होलमन कशी आहे की तिला नेहमी सिंपथी गेन करायची, सहानुभूती मिळवायची सवय आहे. आणि ती सवयी म्हणण्यापेक्षा ती सगळ्याकडे जाईल तर तेच उद्योग करत असते. तिची दुःखांतिका, तिची दुःखद स्टोरी सांगणे आणि लोकांकडून सिंपथी मिळवणे. आणि ती एवढी हंग्री असते त्याच्याबद्दल, त्या सिंपथीबद्दल, की कधी कधी ती वरबडून घेते अगदी आगाशीपणे, अगदी ग्रीडीली. म्हणजे एकदम असं भुकेला माणूस कसा विस्कटून अन्न घेतो तशी ती सिंपथी घेत असते. आणि आज तरी तिच्याकडे सिंपथी गेन करण्यासाठी आणखी एक कारण आहे. मुलाचं तरी होतंच, पण आणखी एक आहे. तिची मुलगी पडली आहे,
आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि गुडघा सुजला आहे आणि त्यामुळं ती तर असं विचार करते की सिंपती घेणं हा तर तिचा हक्क आहे. आणि तिच्याबद्दल आणखी काही वर्णन केलं आहे, जसं की इट वॉज ट्रॅजिक, दिस ग्रीड, दिस क्लॅमर ऑफ ह्युमन बीइंग्स लाईक रो ऑफ कोरोमॅन्ट्स बार्किंग अँड फ्लॉपिंग देअर विंग्स फॉर सिम्पथी. एका समुद्री पक्ष्याचं उदाहरण दिले. ते जसं ओरडतात आणि धडपडतात, समुद्र पक्षी आहेत हे, आणि त्यांच्यासारखंच ह्या होल्मनची अवस्था असते असं ती आपल्याला लेखिका सांगते. आणि इथं आपल्याला होल्मनबद्दल एवढीच तोडकी पण 2-3 पॅसेजमध्ये माहिती दिली आहे. मी तुम्हाला थोडक्यात होल्मनबद्दल परत एकदा सांगतो. मिसेस होल्मन, शी could never get enough sympathy and snatched what little there was greedily. हे तिच्याबद्दल एक सगळ्यात मोठं स्टेटमेंट आहे. शी कुड नेव्हर गेट म्हणजे तिला मिळत नाही, पण तिला जर थोडीफार सिंपती मिळाली तर ती अगदी ओरबडून विस्कटून घेते. हर डॉटर गॉट हर नी सोलन, दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन. आणि तिला सिंपती किती मोठ्या प्रमाणात पाहिजे असते त्याचं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. कशा पद्धतीने दिले बघा. हाफ पेनी इन्स्टीड ऑफ अ पाऊंड म्हणजे काय, हे ह्याच्यात दिले काय करन्सीमध्ये दिले. इंग्लंडची करन्सी ही तिला एक पाऊंड म्हणजे जवळपास 100-1 रुपये हवे असतील तर तिला 1 रुपया एवढी सिंपती मिळायची. म्हणजे शी इज एक्सपेक्टिंग 100% अँड शी इज गेटिंग हार्डली 1%. असं टाईम इज बिंग हार्ड अँड मोर हार्ड फॉर हर क्रिकिंग अँड एन्जॉर्ड. आणि तिच्यासाठी मिसेस होल्मनसाठी वेळ अधिकच कठीण आणि कठीण होत जात आहे आणि तिला वाटतं की हे सगळं दुःखद आहे. इट वॉज ऑल ट्रॅजिक, दिस गुड फॉर ह्युमन बिंग्स, दिस ग्रीड फॉर ह्युमन बिंग्स. आणि तिला वाटतं की ही माणसाची एक लालसा आहे सिंपती मिळवणं, प्रेम मिळवणं वगैरे, आणि तिच्यासाठी ही परिस्थिती हळूहळू फारच डिफिकल्ट होत आहे. इट्स लाईक कोरोमोरंट्स, हे पक्ष्यांची नाव आहेत, सीबर्ड्स. तर ते परिस्थिती तशी वर्णन करते. एखादा मासा पाण्याविना कसा धडपडतो काय, तशी ही सिंपती आणि प्रेमाविना धडपडत असते मिसेस होल्मन. प्रेम म्हणजे सो कॉल्ड अफेक्शन असं गृहीत धरा. बट मॅबेल कांट अफोर्ड इट टू हर, शी वॉन्टेड इट ऑल टू हर. आता पण ती कुणापाशी हे सगळं उठाठेव करते, मॅबेलपाशी. आणि लेखिका आपल्याला सरळ सांगते, बट टुडे मॅबेल कांट ऑफर इट, Marble can't offer it to her. बघा इथे दिले बघा, पेज नंबर 49, लास्ट पॅसेज. बट इन हर येलो ड्रेस टू नाईट शी could not wring out one drop more. She wanted it all for herself. She knew. She kept on looking into the glass, dipping into that dreadful showing of the blue pool, that she was condemned, despised, left like this in a backwater, because her being like this a feeble vacillating creature, and it seemed to her that the yellow dress was a penance which she had deserved, and if she had been dressed like a roadshaw in lovely clinging green with a ruffle of swan down, she would have deserved that. आणि काय होतं, मॅबल विचार करते की आज मात्र मी या मिसेस होल्मनला काहीही ऐकणार नाही किंवा तिच्याबद्दल सिंपती, प्रेम काही दाखवणार नाही, कारण या सगळ्याची गरज मलाच जास्त आहे. आज मीच मानसिकदृष्ट्या एवढे कोलॅप्स झाले की मलाच याची फार गरज आहे असं ती म्हणते. आणि म्हणून ती म्हणते की मला मिसेस होल्मनचं दुःख आज समजणार नाही, कारण माझं दुःख तिच्यापेक्षा मोठं आहे. तिला वाटतं की माझा पिवळा ड्रेस हा मला येलो ड्रेस, हा जो न्यू ड्रेस आहे तोच माझ्यासाठी एक पनिशमेंट बनून राहिला आहे, आणि त्याच्याच विचारात मी गुंतून गेले आणि हिचं काय मध्येच असं. हे जसं की काय म्हणतो आपण त्याला, एक परिस्थिती असते बघा, एक अतिशय वाईट परिस्थितीत असतो आणि दुसरा कोणीतरी जाऊन आणखी त्याची अधिक वाईट परिस्थिती सांगायला बसतो आणि ते म्हणतो आहे, जा बाबा मी माझ्या टेन्शनमध्ये, तू काय गाणं गायला लागला तुझ्या दुःखाचं माझ्यापाशी. अशी काहीतरी तिची अवस्था आहे मॅबेलची. आणि मॅबेल काही होल्मनकडे फार लक्ष देत नाही. पण मॅबेलला वाटतं की होल्मनचं दुःख हे टेम्पररी आहे, तिच्या मुलामुळं किंवा मुलीमुळं आहे.
पण माझ्या दुःखाला अंत नाही असं म्हणते. आणि लेखिका आपल्याला मॅबेलच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगायला सुरू करते. कशी सुरुवात करते बघा. पेज नंबर आपण 49वर आहोत आणि बघा काही ओळी वाचतो. बट इट वॉज नॉट हर फॉल्ट ऑल टुगेदर. कारण लेखिका म्हणते पण मॅबेलची ही जी परिस्थिती आहे, तिला जे आज तिची मानसिकता निर्माण झाले त्यात तिचा बिलकुल प्रॉब्लेम नाही, तिचा बिलकुल काही दोष नाही. आफ्टर ऑल इट वॉज बिंग वन ऑफ 10. ती म्हणते की लेखिका सांगते आपल्याला की मॅबेलचा हा स्वतःचा फॉल्ट नाही आहे, त्याच्यात तिची काहीच मिस्टेक नाही आहे. तिची पार्श्वभूमीच अशी आहे, तिचं फॅमिली बॅकग्राऊंडच असं आहे की ती 10 व्यक्तींच्या कुटुंबातली एक व्यक्ती होती. नेव्हर हॅव्हिंग मनी इनफ, ऑलवेज स्किम्पिंग अँड पारिंग. आणि 10-11 लोकांचं कुटुंब, त्यात ही एकटी अतिशय गरीब कुटुंब. आणि त्या 10मध्ये हिच्याकडे कोण एवढं लक्ष देणार जेव्हा परिस्थिती हलाखीची असते, जेव्हा गरिबीची असते. आणि म्हणून दिले ऑलवेज स्किम्पिंग अँड पारिंग, म्हणजे काय, नेहमीच काटकसर आणि पैसे वाचवत हिचं जीवन गेलेलं. अँड हर मदर कॅरिंग ग्रेट कॅन्स अँड द linoleum worn on the stair edge, and one sordid little domestic tragedy after another. Nothing catastrophic, the ship farm failing, but not utterly. Her eldest brother marrying beneath him, but not very much. There was no romance, nothing extreme about them all. आणि लेखिका आपल्याला या मॅबेलबद्दल तिची घरची फॅमिली पोझिशन सांगते, त्या परिस्थितीचा कसा मॅबेलच्या मानसिकतेवर परिणाम झाला. कारण मित्रांनो, हे खूप कॉमन आहे की जेव्हा घरातली परिस्थिती हलाखीची असते, घरातली कुटुंबसंख्या जास्त असते, आई वडील भावंड आणि नेहमीच काटकसर करावी लागते, तडजोड करावी लागते, संकटामागं संकट येतात. आणि गरिबांवरची संकट तर छोटं संकटसुद्धा त्यांना अतिशय मुश्किल होतं, मोठं होतं. पार्टी करणे, फिरायला जाणे, चांगलं चुंगलं खाणे, चांगल्या ठिकाणी राहणे, छान छान कपडे घालणे, हे यांच्या कधी नशिबात नव्हतंच. मॅबेल तिच्या भावाची स्टोरीसुद्धा सांगते. तिच्या भावाचं लग्न झालं पण काही फार धूमधाम नव्हती, फार मजा नव्हती, काही नसायचं. अतिशय गरिबीत सगळं जीवन व्यतीत झालं. आणि त्या गरिबीचा, त्या दारिद्र्याचा मॅबेलच्या मानसिकतेवर इतका मोठा परिणाम झाला की आता थोडे बरेच दिवस आले तरीसुद्धा तिला त्या दुष्टचक्रातून बाहेर पडता येत नाही. आणि त्यातूनच तिला काटकसर करण्याची, पैसे बचत करण्याची आणि तेवढ्याच लिमिटेड रिसोर्सेसमध्ये जीवन जगण्याची एक सवय लागून गेली. आणि ती सवयी, ते जे गरिबी आहे ती तिची पाठ सोडताना दिसत नाही. आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो तिच्यामध्ये हळूहळू न्यूनगंड निर्माण होत गेला आणि आज तिची अशी परिस्थिती आली. एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये मिसेस होलमन ही कशी तिच्या मुलीची स्टोरी सांगते, कशी मॅबेलकडून थोडीशी सिम्पथी मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मॅबेल कशी हेल्पलेस असते, ती कसं स्वतःला समजावते की मी आज तुला मदत काहीही करू शकत नाही, असं ती बोलत नाही. पण लेखिका आपल्याला सांगते की तिलाच मदतीची गरज आहे. शी हरसेल्फ इन नीड, शी हरसेल्फ इन अ डीप डिप्रेशन वगैरे. आणि तिला कसं हळूहळू लक्षात येतं की आपण या परिस्थिती आपल्यावर ओढावली आहे, त्याच्यामध्ये आपलं फॅमिली बॅकग्राऊंड कसं रिस्पॉन्सिबल आहे. आपण पाहिले पेज नंबर 50पर्यंत. आता मला वाटतं की एकाच पार्टमध्ये हा व्हिडिओ संपेल. सो 51 आणि 52वरचा थोडासा भाग जवळपास 14 मिनिटे होऊन गेलेत. सो पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तो संपवेन. हा पार्ट 4 होता आपल्यासाठी. मला कळते पण पार्ट्स खूप मोठे होत आहेत. पण मला एकच गोष्ट छान वाटते, ती ही की मी मला जेवढी समजली तेवढी अतिशय छानपणे तुम्हाला स्टोरी समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करा. मी श्याम सर निरोप घेतोय. बाय बाय, टेक केअर.